नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 38.12%, एफ आय एसची होल्डिंग आहे 26.96%, डी आय एसची होल्डिंग आहे 19.05%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.14% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.74%. आणि मित्रांनो, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹2.25 म्हणजे ₹2.25. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, एफ आय एसची होल्डिंग आहे 40.21%, डी आय एसची होल्डिंग आहे 49.93% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.86%. आणि मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडने ₹19 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 12 मे 2025. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर कोफोर्ज लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कोफोर्ज लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 जून 2025. चला आता बोलूया MRF लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 27.78%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.54%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.22% आणि MRF लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 42.46%. आणि मित्रांनो, MRF लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹229. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वोल्टास लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.30%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.95%, डी आय एसची होल्डिंग आहे 32.99% आणि वोल्टास लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.53%. आणि मित्रांनो, वोल्टास लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹7. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.82%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.01% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.01%. आणि मित्रांनो, टायटन कंपनीने सुद्धा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹11. चला आता बोलूया PSU कंपनी REC लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, एफ आय एसची होल्डिंग आहे 20.48%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.79% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.05%. आणि मित्रांनो, REC लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹2.60. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.64%, एफ आय एसची होल्डिंग आहे 25.75%, डी आय एसची होल्डिंग आहे 25.63% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.69%. आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹8 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 10 जुलै 2025.
आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 19.80%, DISची होल्डिंग आहे 42.71%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.25%. आणि मित्रांनो, L&T लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 34 रुपयाचा आणि याला देण्यासाठी L&T लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 3 जून 2025. चला आता बोलूया पेंट सेक्टरच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे एशियन पेंट्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, FISची होल्डिंग आहे 12.23%, DISची होल्डिंग आहे 15.51% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.51%. आणि मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 20 रुपये 55 पैसेचा आणि याला देण्यासाठी एशियन पेंट्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 10 जून 2025. चला आता बोलूया अजून एका PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे कोल इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.13%, FISची होल्डिंग आहे 7.74%, DISची होल्डिंग आहे 23.35% आणि कोल इंडिया लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.68%. आणि मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 5 रुपये 15 पैसेचा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.